सगळा खेळ आहे तो प्रकृतीचा म्हणजे बुद्धीचा आहे. आनंद आहे आपलं स्वरूप, पण तिला घेऊन तो आनंदाचा भोग करतो. मग एवढं जरी आपल्याला कळलं आपलाच आनंद आहे हे जर आपल्याला कळलं तर आपण त्या बाकीच्या सुखाला कवटाळणार आहे. सण तिथे राहतात. विषयात मुळीच सुख नाही, आपण कल्पना केली आहे बरंच, आणि त्यातनं येते त्यावेळी काय आहे, आलं नसतं सुखाचा अनुभव जर आला नसतो तुम्हाला तर सांगायची गरज नव्हती. पण त्या काळात सुखाचा अनुभव येतो, तद्वारा येतो, आपल्याला कळत नाही. आपल्या सुखाचा अनुभव तद्वारा येतो, ते कळत नाही आपल्याला. आत्मानंदाचंच त्याच्यात भान होतं. अंतःकरणाची स्थिर झालं ना की त्यावेळी आत्मानंदाचं ते सुखाचं भान होतं. याला वाटतं तिकडे आहे. आणि दोन्ही चैतन्य एक होता, विषयी चैतन्य आणि प्रमाता चैतन्य जे आहे ना, हे दोन्ही चैतन्य काय होतात, एक होतात. म्हणजे उपाधी